नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन महाज्योती नागपूरची जी संस्था आहे, त्यांच्यातर्फे राबवला जाणारा हा प्रकल्प आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थी एम-पी-एस-सी गट ब व गट क ची तयारी करताय, त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून फ्रीमध्ये प्रशिक्षण भेटणार आहे. प्लस आपल्याला प्रशिक्षणासाठी 10,000 रुपये प्रति माह भेटणार आहेत. पण आपली त्यासाठी 75% उपस्थिती पाहिजे मित्रांनो. याआधी मागल्या आठवड्यामध्येच आपण साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून जे ची तयारी करताय त्यांच्यासाठी दिल्लीसाठी या व्हॅकन्सी होत्या. पण मित्रांनो आता साठी हे तुम्हाला पुण्याला जावे लागेल प्रशिक्षणासाठी. गव्हर्नमेंटकडून फ्रीमध्ये प्रशिक्षण असेल मित्रांनो. प्रशिक्षणाची एकूण मंजूर विद्यार्थी संख्या 1500 आहे. तर मित्रांनो अ, महाज्योतीच्या वेबसाईटला आपण भेट देऊ. तर आधी आपण पाहिलं होतं की पोलीस भरतीचा सुद्धा पोलीस भरतीच्या सुद्धा पहिल्यांदा फ्रीमध्ये प्रशिक्षणाच्या व्हॅकन्सी निघाल्या होत्या मित्रांनो. त्यामध्ये आपल्या प्रतीक्षा यादी लागलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण महाज्योतीच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला महाज्योतीच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला नोटीस बोर्ड यामध्ये जायचं आहे. नोटीस बोर्डामध्ये जसं की आपण पाहत आहात मित्रांनो, ही ही जी आहे ती ॲप्लिकेशन फॉर एम-पी-एस-सी बी-एन-सी ग्रुपसाठी ही आपल्याला ॲडव्हर्टाइज निघालेली मित्रांनो, यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि जसं की तुम्ही पाहत आहात ही एम-बी-ए सॅट आणि पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण त्यासाठी त्याची यादी लागलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता यादी कशा प्रकारे आहे. तर यामध्ये ओबीसी कॅटेगरी मेल, फिमेल, व्ही-जे-एन-टी, मेल, फिमेल अशा कॅटेगरी वाईज यादी लागलेली आहे मित्रांनो. जर आपण ओबीसी कॅटेगरी मेल यादी पाहिली तर मित्रांनो अ, अ, एक जास्त करून 65 सगळ्यात जास्त 65चं मेरिट लागलेलं आहे मित्रांनो. 65च्या खाली मेरिट आहे. 100 पैकी ही एक्झाम होती मित्रांनो. 65 मेरिट लागलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे मित्रांनो, होऊ शकतं. तर मित्रांनो तुम्ही इथे जाऊन जर तुम्ही नोटीस बोर्डमध्ये जाऊन जर तुम्हाला एम-बी-ए सॅटसाठी किंवा सिमॅट ची जर तुम्ही प्रशिक्षण घेणार असाल तर फ्रीमध्ये प्रशिक्षण आहे मित्रांनो. त्याची ॲडव्हर्टाइज इथे आहे. तर मित्रांनो त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. पण आता सध्या आपण ॲप्लिकेशन फॉर एम-पी-एस-सी ग्रुप बी अँड सी एक्झामिनेशन 23-24 साठी प्रशिक्षणासाठी जे ट्रेनिंग आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट पाहू मित्रांनो. तर मित्रांनो मी डाउनलोड केलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंट. जसं की तुम्ही पाहत आहात मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम-पी-एस-सी गट व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना सन 2023-24. तर मित्रांनो डिटेलमध्ये पाहू. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम-पी-एस-सी संयुक्त गट परीक्षेकरता मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षामध्ये एम-पी-एस-सी गट ब व क मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला फक्त प्रशिक्षण मोफत असेल मित्रांनो. तुम्हाला राहण्याचा वगैरे राहण्याचा, खाण्याचा जो खर्च आहे ते आपला राहील मित्रांनो. तर प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या 1500 आहे मित्रांनो. भरपूर व्हॅकन्सी आहेत मित्रांनो. मेरिट ही त्याच आसपास लागेल मित्रांनो. कदाचित 65 ते 60च्या आसपास मेरिट लागेल मित्रांनो. प्रशिक्षणाचा कालावधी हा 8 महिने आहे. जसं की आपण साठी बघितलं तो कालावधी 12 महिन्याचा होता. पण साठी 8 महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो. विद्यावेतन 10,000 आहे मित्रांनो. प्रति महिना आपल्याला 10,000 भेटतील. पण त्यासाठी आपली 75% उपस्थिती ही अनिवार्य आहे. आणि आकस्मित निधी म्हणजे वर्षातून एकदा 8 महिन्यातून एकदा आपल्याला 12,000 रुपये भेटतील मित्रांनो. म्हणजे तर खरंच चांगलं आहे. पैसेही भेटतील. पैशाबरोबर आपण म्हणजे आपला तिथला राहणे-खाण्याचा खर्च काढू शकतो मित्रांनो विद्यावेतनच्या अनुसार. तर मित्रांनो पात्रता बघूया आपण. महाराष्ट्राचा आदिवासी असावा, भटक्या व तसेच मागास वर्गीय प्रवर्गात असावं म्हणजे ओबीसी, एन-टी-सी प्लस एन-टी व एस-सी या प्रवर्गातील असावं. विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.
महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा पहिला लाभ घेतलेला नसावा मित्रांनो. पहिला कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण वगैरे तुम्ही घेतलेलं नसावं. छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल मित्रांनो. वय वय बघा 19 वर्ष ते 43 वर्षाच्या मध्ये वय पाहिजे मित्रांनो. लाभार्थी निवड प्रक्रिया मग मित्रांनो कशी राहील पहा. महाज्योतीच्या मार्फत लाभार्थीची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी केली जाईल. छाननीमध्ये पात्र विद्यार्थ्यांची राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल मित्रांनो. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यात येईल, जसे की नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट वगैरे या पद्धतीचे, प्लस तुमचे ग्रॅज्युएट सर्टिफिकेशन वगैरे. नंतर मित्रांनो चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. जसं की आपण इथे बघितलं, इथे यादी पोलीस भरती पूर्व परीक्षाची यादी इथं त्यांनी ही केलेली आहे मित्रांनो. तर आपल्याला महाज्योतीच्या संकेतस्थळावर ती यादी भेटेल. तर प्रशिक्षणाचे स्वरूप मित्रांनो कसं राहील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल मित्रांनो. गट ब व गट क चा जो अभ्यासक्रम आहे आपला सिलेबस, त्यानुसार आपल्याला इथे प्रशिक्षण भेटेल मित्रांनो. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल मित्रांनो. राहण्याचं वगैरे आपल्याला काळजी करावी लागेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल मित्रांनो. चालू वर्ग राहतील. तर मित्रांनो इथे प्रवर्ग वाईज, आरक्षण वाईज आपल्याला वॅकन्सी दिसून येतील. टोटल 1500 वॅकन्सी आहेत मित्रांनो. इतर ओबीसी साठी 885 आहेत मित्रांनो. एनटी साठी 150 आहेत, एनटी बी साठी 120 आहेत, एनटी सी साठी 165 आहेत, एनटी डी साठी 90 आहेत. विशेष मागास प्रवर्ग एसबीसी साठी 90 आहेत. तर मित्रांनो टोटल 1500 जागा आहेत मित्रांनो. आरक्षण म्हणजे आरक्षणमध्ये महिलांना 30% आरक्षण आहे मित्रांनो. बाकी अर्ज करण्याचे डॉक्युमेंट बघा मित्रांनो. आधार कार्ड लागेल, जातीचे प्रमाणपत्र लागेल, रहिवासी दाखला लागेल, नॉन क्रिमिनल लागेल, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट, अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षात उत्तीर्ण झालेले. म्हणजे मित्रांनो तुम्ही पदवीचे जर शेवटच्या वर्षी शिकत असाल तरी हा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. पण वैध नॉन क्रिमिनल मध्ये मित्रांनो आता एक नवीन रूल असा आलाय की त्या आपलं नॉन क्रिमिनल जर ओल्ड असेल तर त्यावरती आपल्याला तो स्कॅनर नाही भेटणार, बारकोड. तर बारकोड असलेलं नॉन क्रिमिनल आपल्याकडे जर असेल तर खूप चांगलं आहे. नसेल तर तुम्ही काढून घ्यायचा मित्रांनो. आपले सरकारवरती 33 रुपयात, फक्त 33 रुपयात ते नॉन क्रिमिनल लगेच 7 दिवसात आपल्याला भेटतं मित्रांनो. जर आपले डॉक्युमेंट ओके असतील तर दुसऱ्या दिवशी सुद्धा भेटते मित्रांनो आपले सरकार यावरती. जर तुम्हाला व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मित्रांनो. पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट, अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षांचे उत्तीर्ण झालेले गुणपत्रक जोडावे. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला थर्ड इयरचं गुणपत्रक जोडणं आवश्यक आहे मित्रांनो. पासबुक किंवा रद्द झालेला धनादेश. तुम्हाला एक रद्द केलेला बँक चेक द्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे? www.महाज्योती.org. या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर BNC यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा मित्रांनो. जसं की तुम्ही बघत आहात, महाज्योतीच्या संकेतस्थळावर जायचं मित्रांनो. त्यानंतर नोटीस बोर्ड नंतर मित्रांनो जर तुम्ही MPSC ग्रुप बी एन सी एक्झामिनेशन 23-24 ट्रेनिंगसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर मित्रांनो इथे क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन लिंक भेटते आपल्याला ग्रुप बी साठी, ग्रुप सी साठी. तर मित्रांनो इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचंय, त्यानंतर अप्लाय करायचंय मित्रांनो. तर मित्रांनो पुढे पाहू. अर्जासोबत तपशील व स्वाक्षरी करून स्पष्ट, म्हणजे तुम्ही जे कागदपत्रे जोडणार आहे त्यावर मित्रांनो तुमची साईन पाहिजे व स्पष्ट स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहेत मित्रांनो. अर्ज करण्याचा दिनांक मित्रांनो 15 मे आहे. अजून भरपूर दिवस आहेत मित्रांनो. 15+8 दिवस आहेत मित्रांनो. पोस्टाने किंवा ईमेल द्वारे अर्जाचा विचार केला नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येत आहे मित्रांनो. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ हे तर नॉर्मल आहे मित्रांनो. हा एक पॉईंट आहे मित्रांनो. महाज्योतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल मित्रांनो. जर कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जातील मित्रांनो. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर आपल्याला आल्यास मित्रांनो तर त्यांचा संपर्क क्रमांक आहे त्यावरती कॉल करून
टोल फ्री क्रमांक आहे, त्यावरती कॉल करून आपण आपल्या शंकाचं निराकरण करावं मित्रांनो. ईमेल आयडी आहे, ईमेल आयडी वरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो. जसं की मित्रांनो बघितलं, एक एम-पी-एस-सी गट क आणि गट ब ची जी पूर्व परीक्षा करताय पी-एस-आय वगैरे, त्यांच्यासाठी एक खूप अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मोफत प्रशिक्षण आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून भेटतंय. शिक्षणाचा दर्जा नक्कीच खूप चांगला असेल मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच नवीन-नवीन जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर मित्रांनो प्लीज आपल्या स्पर्धा पंच या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक यू.